लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय। औसा तालुक्यातल्या उटी शिवारात 8 एकर कलिंगड शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे। शेतकऱ्यांचं तब्बल 15 ते 20 लाखांचं नुकसान झालंय। तर थेट शेतातला आढावा देतात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले। लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका हा सर्वात मोठा शेती पिकांना बसताना पाहायला मिळतोय। खरं म्हणजे आता शेती पिकांमध्ये टरबूज शेतीला सर्वात मोठा फटका जो आहे तो बसताना पाहायला मिळतोय। जिल्ह्यातील अनेक शेतकरी जे आहेत ते टरबूज शेती करतात, मात्र गारपीट आणि अवकाळी पाऊस या तडाख्यामध्ये इथली शेती सापडली, त्यामुळे या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। एकतर सुरुवातीलाच या टरबुजाला भाव मिळत नाही आणि त्यातही गारपिटीने हे सगळं टरबूज शेती झोडपून गेली, त्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत। खरं म्हणजे लातूर जिल्ह्यात सलग एका महिन्यात 3दा गारपीट झाली आणि त्याचा फटका कुठेतरी इथल्या शेती पिकांना होतोय। आता माझा 8 एकर खरबूज आहे आणि लागत माझी नाही म्हणलं तर 10 लाख रुपये झाली सगळी। आणि आता उत्पन्न बघायला गेलं तर लेबरचा सुद्धा खर्च निघत नाही माझा। विकायला तर भाव आता युद्धामुळे किंवा ह्या गारपिटीमुळे तर आता सगळाच संपलेला विषय आहे। आधीच काही तर 2-3 रुपये भेटायचा ती बी आता काही नाही, आता सगळं वाळून चाललंय शेतात। कुठेतरी अवकाळीचा फटका आणि गारपिटीचा फटका या टरबुजाला बसला आणि त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान होतंय। शेतातलं हे टरबूज काढणीला देखील परवडत नसल्यामुळे शेतकरी आता जाग्यावरच हे टरबुजाला सडू देण्याचा मानसिकतेत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। संदीप भोसले, साम न्यूज, लातूर।